निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। परंतु टीव्ही जर लावली तर कुठलं दिसतंय? कुठला? पिंपरी चिंचवड। का बर? जोरात बोला ना। राष्ट्रवादी वाल्यांचे दुसरीकडे कुठं पॅनल आहेत का मला माहित नाही, परंतु पिंपरी चिंचवडवर त्यांचा डोळा आहे। त्यांना माहित आहे ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि राष्ट्रवादी वाल्यांना कोंबडीच कापायची आहे। त्यांच्या डोक्यात दुसरा काही प्लान नाही आहे आणि म्हणून ते उठ सूट इथं पिंपरी चिंचवडला येत आहेत आणि महेश दादांच्या वरती टीका करण्याचा प्रयत्न करतायत। अरे महेश दादा वाघ आहे, किती जरी असा घेरला तरी तो पंजा मारला तरी तुमचा कार्यक्रम होऊन जाईल, इतकी क्षमता महेश दादाच्या पंजामध्ये आहे। देवाभाऊंचं भाषण ऐकलं, तुम्ही ऐकलं असेल आजच्या सभेमधलं। मी मुंबईमधून येताना त्यांचं भाषण गाडीमध्ये ऐकलं। पिंपरी चिंचवड साठी देवाभाऊनी आणि महेश दादांनी जे केलाय ते गेल्या 40 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी राजकारण केला त्यांना ते जमलेलं नाही आहे। त्यांनी आता उगच काहीतरी आम्ही पुण्यात हे करू, पिंपरी चिंचवड मध्ये ते करू, अशा वल्गना करण्याची आवश्यकता नाही आहे। या महाराष्ट्राला देवाभाऊंसारखं दूरदृष्टीचं नेतृत्व मिळालं आहे। हे 24 कॅरेटचं सोनं आहे देवाभाऊ। हे देवाभाऊ हे नेतृत्व आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे, तर आणि तरच या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार आहे। या महाराष्ट्रामध्ये 40 शहरामध्ये 50% जनता राहते आहे। 28,000च्या वर ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत। 28,000 ग्रामपंचायतच्या गावामध्ये जितकी लोक राहत आहेत तितकीच लोक हे 400 शहरात राहत आहेत आणि त्यातली 40% लोक ही 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत आहेत। आणि म्हणून या महानगरपालिकेचं डेव्हलपमेंट व्हावं यासाठी नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊ हे रात्रीचा दिवस करतायत आणि शहर विकसित करण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी हा शहरांना देत आहेत। त्यातला काही हजारो कोटींचा निधी महेश दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलाय। दादांचं भाषण आता ऐकलं तुम्ही। शास्ती कर जो रद्द केला तो रद्द काय आहे? कर काय आहे? आपण लोक अनाधिकृत बांधकाम करतात आणि हे बांधकाम केल्याच्या नंतर त्याला 100 पट कर आकारायचा आणि तो कर रद्द करण्याचा क्रांतिकारी निर्णय हा महेश दादांच्या नेतृत्वामध्ये घेतलाय। जो 100 पट कर व्हायचा तो 850 कोटी रुपयाचा कर माफ करण्याचं पुण्य काम देवाभाऊनी आणि महेश दादांनी केलाय। 850 कोटी रुपयाचं। आणि कर कुणी लावला ते दादांनी तुम्हाला सांगितलं। 2012ला कर लावला। 2012ला पुण्याचं पालकमंत्री कोण होतं? या महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचं होतं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। रेड झोनच्या बाबतीमध्ये दादांचं सभागृहातलं मी संघर्ष बघतोय। देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा महेश दादा ज्या ताकदीनं ज्या क्षमतेनं करतायत ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय। मित्रांनो, महेश दादांसारखा एक आपल्याला सच्चा दिलवाला नेता मिळालाय। हा नेता आपण जपला पाहिजे। मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा, आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत। तिकडे 2 दादा आहेत, आपल्याकडे एक दादा आहे। आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील। आपल्या दादांची जर छाती फाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील, प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील। निघतील की नाही? तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल? मी म्हणत नाही। तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर 10, 15, 20 कारखाने ढापलेले निघतील। तिकडच्या दादाची जर छाती पाडली
तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील. तिकडच्या जर दादाची छाती फाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतील. दादातला सुद्धा फार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कुणी लागू नये. म्हणे आमच्या नादाला लागलं तर आम्ही बघून घ्या. मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय, माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल. हा आम्हाला यात जायचं नव्हतं, महायुती आहे आमची. आता ते भाजपवर बोलायला लागले. भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं. अरे जर का घेशील भाजपशी पंगा, भर चौकामध्ये करील नंगा. ध्यानात ठेव बर का, हे भाजप आहे बर का. भाजपच्या नादाला लागू नका. भारतीय जनता पार्टीनं सर्वदूर महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम केलंय. गावाकडची लोक इथं आहेत. अरे तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं पुण्य काम देवाभाऊनी केलाय. तुमच्या गावाकडे जाणारा डांबरी रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं केलाय. आज जे पिंपरी चिंचवडचा विकास करू म्हणतायत त्यांना माझं एकच आव्हान आहे. बारामती तालुक्यामध्ये मी 2019ची निवडणूक लढवली होती. सुपा, पळसी, मासाळवाडी, मोरगाव, अरे या गावाला पिण्याचं आणि शेतीचं पाणी नाही. 40 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, तिथला टँकर तुम्हाला बंद करता आला नाही. देवाभाऊनी आता तो टँकर बंद केलाय. तुम्ही पिंपरी चिंचवडकडे इतक्या लांब कशासाठी येत आहे? काय इथं? अरे इथं आमचा नेता सक्षम आहे ना. महेश दादा रात्रंदिवस राबतो लोकांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी भावासारखं प्रेम देतो. तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागलाय. अरे शेंबूड काढायचं कळतो का तुला? तू दादावरती बोलतो. महेश दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे. तो इथल्या मातीतल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या इतर राहिलेल्या लोकांनी नेता तयार केलेला आहे. तो असा काय रेडीमेड नाही, घराणेशाहीतनं जन्माला आलेला नेता नाही महेश दादा. बाप गेला का पोरगा गेला का नातू, त्या प्रक्रियेतनं महेश दादा आमदार झालेला नाही. महेश दादा इथल्या लोकांच्या प्रेमावरती तयार झालेला नेता आहे. आणि या परिसराचं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते करण्याची ताकद महेश दादांच्या मध्ये आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काय बदल झालेत तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहित आहेत. मुंबई मधली परिस्थिती तुम्ही बघताय. आज हे जे मेट्रो सिटी आहेत, या सगळ्या सिटीला डेव्हलपमेंट करायचं काम देवाभाऊनी केलेलं आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होता तेव्हा 11 वर्षामध्ये 13 किलोमीटर मेट्रोचं काम केलं होतं. किती? 11 वर्षामध्ये 13 किलोमीटर. आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 10 वर्षामध्ये 475 किलोमीटर मेट्रोचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये झालंय. अरे पुण्यामध्ये जायचं धाडस होत नाही. इतकं मोठं ट्रॅफिक पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये गेलं तर 2-3 तास बाहेरच पडत नाही. मग तुम्ही एवढे वर्ष इथं सत्तेमध्ये होता, तुम्हाला पुण्याचं ट्रॅफिक का संपवता आलं नाही? द्या उत्तर तुम्ही लोकांना. का नाही तुम्ही करू शकला? आता रिंग रोडचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आता काम सुरू आहे. हे सगळं काम भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करताय. नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक नेता आपल्या देशाला मिळाला आहे. जगामध्ये आपल्या देशाची मान उंचावते आहे. नरेंद्र मोदी साहेब नुसते भारताचं नेतृत्व करत नाहीत, अखंड जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आमच्या नेतृत्वामध्ये आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या जगात कुठल्याही देशामध्ये दौऱ्याला गेल्यानंतर तुम्ही फोटो बघा. आता आपल्या व्यासपीठ आहे, व्यासपीठावरती आम्ही सगळे 100 जण आहे आणि मुख्य ठिकाणी कोण आहे? महेश दादा आहेत, बरोबर? कारण ते आपले नेते आहेत. मध्यभागी कोण बसत? कोण बसत? नेता बसतो. जगात कुठल्याही परिषदेसाठी गेला तर मध्यभागी कोण असतं? कोण असतं? नरेंद्र मोदी साहेब असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नाही तर भारताचे पंतप्रधान हे मध्यभागी असतात. याचा अर्थ असा आहे की जगाचं नेतृत्व हे भारताकडे आलेलं आहे. आणि जर भारताकडे नेतृत्व आला असेल, ते नेते भारतीय जनता पार्टीचे असतील, तर तुम्ही या एक्सपायरी डेट जवळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला तुम्ही लागू नका.
हे 2029 पर्यंतचा ह्यांचा बाजार आहे. तुम्ही तिकडे जास्त लक्ष देऊ नका आणि ते भाजपवरती बोलण्याचा प्रयत्न करतायत. अरे त्या भानगडीत तुम्ही पडू नका. देवाभाऊंच्या कृपा आशीर्वादानं तुम्हाला सन्मानाची खुर्ची मिळाली आहे, तर ती नीट खुर्ची सांभाळा. उगाच महेश दादांच्या आणि भाजपच्या नादाला तुम्ही लागू नका. गावाकडनं आलेल्या लोकांना सगळ्या माझी विनंती आहे, आज हे पिंपरी चिंचवड हे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांच्यासाठी चूल पेटवण्याचं काम करताय. आपल्या सर्वांना पोटामध्ये घेताय, आपल्या सर्वांना इथं काम देतंय, व्यवसाय देतंय. अशा पिंपरी चिंचवडला डेव्हलप करण्याचं स्वप्न भारतीय जनता पार्टीनं बघितलंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या महानगरपालिकेमध्ये 100च्या वर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या शहरातल्या लोकांनी निवडून दिले पाहिजेत. ही विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलोय. देणार की नाही? एवढे येणारच आहेत. सगळे सर्वे तसे सांगतायत. त्यामुळे ते विरोधक सगळे गडी भितरलेले आहेत. त्यांना काही आता हातामध्ये काही लागणार नाही आणि म्हणून ते महेश दादावरती तुटून पडतायत.